आपली एकदा जागा फायनलाइज झाली की नेक्स्ट पार्ट येतो फर्निचरचा. जसं मी या आधीच्या पार्टमध्ये सांगितलं की जेव्हा आपण जागा शोधत असतो त्याच वेळी जर आपण फर्निचर कोण चांगलं बनवणार आहे हे जर फायनलाइज करून ठेवलं की आपल्याला जागा ताब्यात आल्या आपण काम चालू करू शकतो. पण हा फर्निचरवाला जेव्हा आपण ठरवतो त्यावेळी आपल्या जर आजूबाजूच्या शॉप्स ज्या आहेत त्यांच्याकडे ज्यांचं फर्निचर बनलेलं आहे ऑलरेडी मेडिकल शॉपमध्ये, अशा लोकांशी कॉन्टॅक्ट करून जर तुम्ही त्यांच्याकडून रेफरन्स घेतलात तर उत्तमच होणार आहे. पण जर तुम्ही सोशल मीडियातून नंबर काढून अनोळखी लोकांकडून नंबर घेऊन जर तुम्ही फर्निचरचं काम करणार असाल तर प्रत्यक्ष फॅक्टरीमध्ये जाऊन त्यांचं काम बघितल्याशिवाय तुम्ही ऑर्डर देऊ नका, तुम्ही फायनलाइज करू नका. याच्यामध्ये फसवणूक होण्याचे चान्सेस असतात. ऍडव्हान्स आधी देऊ नका प्रत्यक्ष फॅक्टरीमध्ये जाऊन काम बघितल्याशिवाय, कारण असे एक्सपिरियन्सेस येतात की ऍडव्हान्स घेतलं जातं पण काम चालू केलं जात नाही. तर आजूबाजूच्या जे मेडिकल शॉप आहेत, जे तुमचे ओळखीचे लोक आहेत त्यांच्या कॉन्टॅक्टने गेलात तर उत्तमच होईल, कारण त्यांनी ऑलरेडी त्या जे फर्निचर बनवणारे आहेत त्यांच्याबरोबर डील केलेलं असतं. त्यामुळे ते चांगल्या प्रकारे काम करून देतात. पण जेव्हा तुम्ही सोशल मीडियाद्वारे एखादा नंबर काढता तर तेव्हा तुमची फसवणूक होण्याचे चान्सेस वाढतात. तर मी हे या कारणासाठी सांगते कारण आम्हाला प्रत्यक्ष असा अनुभव आलेला आहे की जेव्हा मेडिकल शॉपचं काम चालू होतं तेव्हा ऍज अ फार्मासिस्ट मीही आमच्या ओनर जे आहेत त्यांच्याबरोबर, ओनर, इन्व्हेस्टर आणि इतर काही लोकांबरोबर मीही गेले होते. कारण ऍज अ फार्मासिस्ट आमची ही काही जबाबदारी बनते की आम्हीही ते प्रत्यक्ष काम करणार असतो. तर त्यावेळी आम्हाला कशा प्रकारे फर्निचर लागेल तर हे सजेस्ट करण्यासाठी मीही स्वतः गेले होते. तर त्यावेळी जेव्हा आम्ही कॉन्टॅक्ट नंबर काढले होते सोशल मीडियावरून, तर त्यावेळी आम्हाला त्यांनी एका कपड्याच्या शॉपमध्ये बोलवलं होतं. तर आम्ही सगळे आय थिंक 5-6 लोक होतो. तर आम्ही सगळे भेटायला गेलो त्यांना. तर त्यांनी मोबाईलवरती काही हे काम दाखवलं त्यांचं, की हे अशा प्रकारे आम्ही काम करत आहोत, हे करत आहोत, ते करत आहोत. तर त्यांना मी असं म्हटलं, की तुम्ही आता इथे कपड्याचं शॉप त्यांचं नव्हतं. ते दुसरे त्यांचे फ्रेंड आहेत जे तिथे आलेले आणि ते या मेडिकल शॉपसाठी फर्निचर बनवायचं काम करतात असं त्यांचं म्हणणं होतं. तर आम्ही तिथे गेल्यानंतर आम्ही जे कोणी आमचे सिनियर आहेत तर त्यांनी विचारलं की आम्ही प्रत्यक्ष फॅक्टरीमध्ये जाऊन आम्ही बघू शकतो का? तर त्यांनी सांगितलं नाही, तिथे खूप काळं आहे, तुम्ही जाऊ शकत नाही. तिथे खूप अनहायजेनिक प्लेस आहे. तर तिथे वेल्डिंगचे काम होत असतात. असं आहे, तसं आहे. खूप टाळाटाळ केली त्यांनी. तर आम्ही त्यांना म्हटलं ठीक आहे, तुम्ही मग आमचा जी काही जागा आहे ती बघायला या आणि मग ते मेजरमेंट करून तुम्ही काम चालू करा. तर ते म्हणाले ठीक आहे, आमचं असं असं कामाचं स्वरूप आहे, इतके दिवस लागतील, जे काही आहे त्यांनी सांगितलं. त्यांनी इव्हन फोटोही दाखवले, त्यांनी कुठले कुठले काम केलेलं आहे. पण मे बी ते करतही असतील, पण आमचा थोडासा एक्सपिरियन्स त्यांच्या बाबतीत चुकला म्हणू शकतो. की आता तर त्यानंतर काय झालं, त्यानंतर आम्ही त्यांना म्हटलं ठीक आहे, तुम्ही या आमच्या शॉपवरती. काहीतरी 1-2 दिवसांनी आम्ही त्यांना टाइम दिला होता. तर त्यांना सांगितलं की तुम्ही या, तुम्ही पूर्ण एरिया बघा, एरियानुसार तुम्ही मेजरमेंट घ्या आणि अशा अशा प्रकारे आम्हाला फर्निचर हवंय तर ते तुम्ही करून द्या. तर ते म्हणाले ठीक आहे, आम्ही तुम्हाला करून देऊ. तर त्याच्यानंतर आम्ही त्यांना त्यांच्या जे काही कंपनीचं नाव आहे ते विचारलं. तुमचं म्हणजे अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी काही डिटेल्स आहेत का, हे आहे का, सगळं आम्ही डिटेल्स त्यांना विचारून घेतले की अकाउंट नंबर द्या. इव्हन आम्ही त्यांना जीएसटी नंबर वगैरे सगळं विचारलं, तर ते डिटेल्स त्यांच्याकडे नव्हते. तर त्यांनी असं म्हटलं की तुम्ही आम्हाला कॅशमध्ये द्या, असं करा, तसं करा. आम्ही म्हणलं ठीक आहे. मग आम्ही त्यांचं आय थिंक वरच्या 2nd या 3rd फ्लोअरला होतं.
एक्झॅक्ट आठवत नाहीये मला. तर ते झाल्यानंतर आम्ही मग खाली आलो. खाली आल्यानंतर आम्ही 5-6 लोकांची आमची चर्चा चालू झाली, की म्हणजे एकतर त्यांनी त्यांच्या फॅक्टरीमध्ये आम्हाला नेलं नाही. दुसऱ्याच कोणाच्या तरी शॉपवरती बोलवलं, जस्ट फोटो दाखवले आणि त्यांना आम्ही सांगितलं, की तुम्ही या व्हिजिट करायला. तर ते फोटो दाखवले आणि त्यांच्याकडे इव्हन बँक अकाउंट नंबर नाही. त्यांच्या जे ऑर्गनायझेशन जे काही असेल, त्यांची कंपनी असेल, जे काही त्याचं नाव नाही, काही नाही, काही डिटेल्स द्यायला तयार नाहीयेत. तर मग अशा प्रकारे आपण कशी काय त्यांना हे करायचं, ऑर्डर्स द्यायची. तर तो आम्ही खाली चर्चा करत असताना तो माणूस आमच्या मागोमाग खाली आला. म्हणजे इव्हन आमच्या अराउंड असेल, त्याने आपली चर्चा ऐकली असेल, मे बी जे काही असेल, माहित नाही काय आहे ते. तर मे बी ते असतील ही बनवणारे. पण जे काही डिटेल्स आम्हाला त्याच्यामध्ये थोडासा म्हणजे आम्हाला डाऊट आला, तर आम्ही निघालो. आम्ही म्हटलं ठीक आहे, ते आता 2-3 दिवसांनी येतीलच, तर तेव्हा आपण बघू. तर ते 2-3 दिवसांनी त्याच्यानंतर मग ते काही यायलाच तयार नाहीत. ते आलेच नाहीत. म्हणजे मे बी त्यांनी ऐकली असेल आमची चर्चा, की असं-असं काही डिटेल्स नाहीयेत. तर त्याच्यामुळे कदाचित आले नसतील. मग आम्हाला एका ओळखीच्या दुसऱ्या यांच्याकडून आम्हाला नंबर मिळाला, जे कोणी बनवणारे असतात फर्निचर, आणि त्यांनी आम्हाला उत्तम काम करून दिलं. पण सांगायचा मुद्दा एकच, की अशा प्रकारचे एक्सपिरियन्स तुम्हाला येऊ शकतात. इन केस आम्ही जर ॲडव्हान्स दिलं असतं, मे बी काम केलंही असतं, पण त्यांनी ना आमचा फोन उचलला, ना आम्ही ॲड्रेस देऊन सुद्धा ते व्हिजिट करायला आले. तर या दृष्टीने आम्हाला थोडासा ते डाऊट आला. मग कदाचित ते काय झालं माहित नाही, पण असा एक्सपिरियन्स आम्हाला आला. पण आम्ही लगेच ॲक्शन घेतल्यामुळे आम्हाला म्हणजे आम्ही लगेच दुसराही चालू केला शोधण्यासाठी, की हे आले नाहीत 2 दिवसांनी. तर म्हणून आम्हाला ते, जर तुम्ही समजा ॲडव्हान्स दिलत आणि ॲडव्हान्स दिल्यानंतर ते म्हणाले, की आम्ही आमच्या फॅक्टरीमध्ये काम चालू करतोय, हे आमचं चालू आहे आणि तुम्हाला 1 महिन्याने वगैरे मिळेल. तर आणि जर त्यांनी दिलं नाही, तर तुम्ही काय करणार? जर ते 1 महिन्यामध्ये फर्निचर मिळालं नाही, तर तुमचा जो रेंट आहे, जसं आधी मी म्हटलं, तो तर चालूच आहे. ते तर थोडे म्हणणार आहेत, की तुमचं फर्निचर झालं नाही, तर आम्ही तुम्हाला रेंट माफ करतो. असं तर होत नाही ना. तर मग त्याच्यामुळेच तुम्ही जर समजा ॲडव्हान्स देऊन तुमचं काम चालू केलंय फॅक्टरीमध्ये असं त्यांनी सांगितलं, तर मग 1 महिना, 1.5 महिना तुमचं ते लॉस होतोयच रेंटचा, प्लस तुम्ही ॲडव्हान्स दिलं तेही गेलं. तर अशा प्रकारचे एक्सपिरियन्स येऊ शकतात. आम्ही थोडक्यात वाचलो असं आम्ही म्हणू शकतो. तर त्याच्यानंतर आपण जेव्हा एखाद्या, म्हणजे नंतर ज्यांनी आम्हाला काम करून दिलं त्यांनी उत्तम करून दिलं, त्याबद्दल नो डाऊट. त्याच्यानंतर मला एक सांगायचं होतं, की 2 प्रकारे फर्निचरची कामं होतात, की तुम्हाला एकतर ते शॉपमध्ये येऊन शॉपमध्येच ते वेल्डिंग हे ते सगळं करून देतात, किंवा दुसरं म्हणजे त्यांच्या फॅक्टरीमध्ये ते काम करतात आणि जस्ट फिटिंगसाठी त्यांना 1 डे वगैरे लागतो. जर त्यांच्या फॅक्टरीमध्ये ते बनवणार असतील आणि एका दिवसात तुम्हाला फिटिंग करून देणार असतील, तर ते उत्तमच आहे. म्हणजे तुम्हाला डोक्याला काही त्रास नसतो. पण जर तुमच्या त्या शॉपवरती येऊन जर ते फर्निचर बनवणार असतील, तर पहिले तुम्ही सोसायटीची परमिशन घ्या. नाहीतर सोसायटीमध्ये जर काही इश्यू असेल, तर मग ते काम थांबवू शकतात. म्हणून पहिले तुम्ही सोसायटीची परमिशन घ्या. सोसायटीचं काम किती ते दुपारच्या वेळेत बंद असतं, किती ते किती बंद असतं, याची सगळी माहिती घ्या. हे जनरली तुम्हाला फ्लॅटमध्ये वगैरे काम करताना पण हाच एक्सपिरियन्स आला असेल. दुपारच्या वेळेत वगैरे हे काम किती ते 2 ते 5, 2 ते 4 जे काही असेल त्यावेळेला बंद असतं, जेणेकरून जे कोणी एल्डर पीपल आहेत, दुपारच्या वेळेत झोपलेले असतात, त्यांना त्रास होऊ नये याच्यासाठी हे असतं. पण हा टाइम विचारात घ्या. कारण कसं असतं, तुम्ही ज्या वेळेला फर्निचरचं काम चालू असतं त्यावेळी तुम्ही तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत शॉपवरती बसणार नाही, त्यांचं कामगारांचं काम चालू असणार. तर त्यावेळेला येऊन जर कोणी सोसायटीमधले येऊन तुम्ही जर त्यांना थांबवलं, तर
ते काहीच नाही करू शकत. मग तुम्ही येणार, त्याच्यानंतर सोसायटीवाल्यांशी बोलणार आणि तरीही ते काम थांबलेलं असतं. मग त्याच्यामध्ये वेळ जातो. तर या गोष्टी विचारात घ्या. जेव्हा तुम्ही शॉपवरती फर्निचरचं काम करत असणार, फॅक्टरीमध्ये करत असतील तर उत्तम 1 दिवसाचं फिटिंगचं काम असतं. त्याच्यामुळे ते काहीच प्रॉब्लेम येत नाही. पण जर तुम्ही शॉपवरती येऊन काम करणार असाल, तर शॉपच्या म्हणजे सोसायटीमध्ये, ज्या सोसायटीमध्ये तुमचं शॉप आहे, त्यांची परमिशन घ्या. त्यांचं टायमिंग जे आहे ते किती ते किती, दुपारी किती वेळ बंद असतं, संध्याकाळी काम किती वाजता बंद करायला लागतं, या सगळ्या गोष्टींची माहिती घ्या. जेणेकरून आपल्याला आणि इतर जे कोणी रहिवासी आहेत त्या सोसायटीतले, त्यांनाही आपल्याकडून त्रास होणार नाही, याची आपण काळजी घेऊ शकतो.